नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अन्नपूर्णा आजी, त्यांची नात आणि त्याचबरोबर गौरी ह्या दोघेही त्यांना भेटणार आहेत आणि त्यांचा जीव वाचवणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जेव्हा अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीला भेटणार आहेत तेव्हा त्यांना इतका आनंद होणार आहे, म्हणजे एकाच वेळी त्यांना स्वर्गसुख मिळणार आहे, डबल धमाका होणार आहे। कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे की तुमची नात ही तुमच्या बाजूलाच असते, तुमच्या सोबतच असते आणि आज या गोष्टीची खात्री अन्नपूर्णा आजींना पटणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे सरू पिक्चर बघायला गेलेली असते आणि त्या टॉकीज मध्ये तिथे कामिनी सुद्धा आलेली आहे। तिने संतोषला सोबत आणलेला आहे आणि ते दोघंही तिथं पोहोचलेले असतात। परंतु अचानक वॉशरूमच्या बाजूला गेल्यानंतर कामिनीला सरू दिसते, म्हणजे सरू सुद्धा वॉशरूमला घेऊन आलेली असते। आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात आणि सरू आतमध्ये आहे, साईशा बाहेर गेलेली असते, साईशाला घेऊन सरू आलेली असते, पण सरू तिथं लपून राहते का तर बाहेरून आवाज द्यायला सुरुवात केलेली असते ती या कामिनीने। कामिनी जोर जोरात ओरडत असते की बाहेर ये, मी तुला पाहिलंय, तूच आहे, तू आतमध्ये आहे। तेव्हा कमळी तिथे येते आणि कमळीला संशय येतो। मग कमळी तिच्याकडे पाहू लागते। तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो, तो म्हणजे या कामिनीला जर आता ही तर कमळी आली आणि या कमळीच्या समोर जर मी काही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तर ही कमळी आयतीच तिला संधी मिळेल असं तिला वाटत असतं। आणि मग कमळी तिथं आहे हे बघून ती बाजूला निघून जाते आणि त्याच संधीचा फायदा घेत सरू तिथून सटकते। परंतु घडतं असं की सरू तिथून बाजूला गेलेली आहे, पण सरू पाहते तर कमळी आणि कामिनी दोघीही बोलत असतात। सरू इतक्या दिवसानंतर कमळीला पाहत असते। खरं तर कमळीच्या शोधासाठी सरू मुंबईत आली। आज कमळी आणि सरू दोघीही समोरासमोर आहेत, पण तरी सुद्धा इकडे सरू कमळीकडे जाऊ शकत नाही, कारण सरूला असं वाटतं की मी जर तिच्याकडे गेले तर ही जी कामिनी आहे तिला कळेल, बहुतेक तिला माहित नाहीये की माझी मुलगी कमळी आहे, ते उगीच माझ्यामुळे कमळीच्या जीवाला धोका नको असा विचार इकडे सुरू झालेला असतो, तो म्हणजे सरूच्या डोक्यात। गुरुजी आणि अन्नपूर्णा मॅडम बोलत असतात। अन्नपूर्णा आजी म्हणतात की मला कळत नाहीये गुरुजी, सगळ्या लोकांना असं वाटतंय की मला वेड लागले, परंतु मला फरक नाही पडत लोकांना काय वाटतंय, कारण माझी मोठी नात जिवंत आहे आणि तुम्हीही वारंवार मला तेच संकेत दिलेले आहेत। मग तरीही असं काय होतंय असं ती गुरुजींना विचारत असते। परंतु गुरुजी म्हणतात की हे बघा, तुमचा आई तुळजाईवर विश्वास आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा अन्नपूर्णाजी सांगू लागते की हो, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। तेव्हा मात्र गुरुजी म्हणत असतात की मग काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण काहीही झालं तरीही अन्नपूर्णा मॅडम तुमची नात ही तुमच्या जवळच आहे आणि तुम्ही तिला भेटता सुद्धा असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा आजीला धक्का बसतो। नक्की काय आहे या सगळ्याचा अर्थ आणि हे असं का बोलतायत हा प्रश्न मात्र उभा राहतो। तेव्हा मात्र इकडे आता जेव्हा अन्नपूर्णा आजी हे सगळं ऐकत असते तेव्हा मात्र तिला खूप बरं वाटतं। गुरुजी म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये तुमच्याकडून एक चूक घडत आहे आणि त्याचबरोबर ती चूक म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहात आणि त्याचबरोबर हे दुर्लक्ष जे काही चालू आहे त्यामुळे तुमच्या तब्येतीवर, तुमच्या जीवावर येऊ शकतं असं सांगत असतात। त्यामुळे तुमची नात तुम्हाला लवकरच भेटणार आहे, तर तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे असं इकडे गुरुजी अन्नपूर्णाजीला सांगत असतात। तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी म्हणत असते की हो गुरुजी, मी माझ्या तब्येतीची नक्की काळजी घेईन असं इकडे गुरुजींना सांगू लागते। तेव्हा मात्र गुरुजी म्हणतात की हो, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे। त्यानंतर इकडे गुरुजी संकेत देतात की हे बघा, आणखी एक गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची, तुमची सून सुद्धा इथेच जवळपास आहे आणि ती सुद्धा तुम्हाला लवकरच भेटणार आहे। आता अन्नपूर्णाजीला खूप बरं वाटतं। त्यानंतर गुरुजी सांगू लागतात की तुम्हाला मंदिरात जावं लागेल आणि मंदिरात तुम्ही जाऊन देवीला, आई तुळजाईला साकडं घाला, नक्की आई तुळजाई तुमची इच्छा पूर्ण करेल, कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं 31 डिसेंबरच्या वेळेस सुद्धा तुम्ही ते व्रत पूर्ण केलेलं आहे। प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुमची नात म्हणजे तिचं नाव वेगळं आहे,
त्यामुळे ती तुम्हाला ओळखत नाहीये आणि तुम्ही तिला ओळखत नाही, म्हणजे तुमची भेट होते पण तुमच्या नात्यांचा उलगडा होत नाहीये असं गुरुजी सांगत असतात. तेव्हा मात्र अन्नपूर्णाजीला खूप बरं वाटतं. म्हणजे मी माझ्या नातीला भेटते, माझी आणि तिची जवळीक आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र गुरुजींचे ते आभार मानतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरूला आता खूप टेन्शन आलेलं असतं. आता काय करायचं, ही कामिनी ही बाई जी आहे ना ही मला सोडणार नाहीये, मला काय करायचंय, करायला लागेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि ती मात्र म्हणत असते की काही झालं तरीही माझ्या कमळीला काही होता कामा नये, ही एकच गोष्ट तिला त्रास देत असते. त्याचवेळी राधिका तिथे येते. राधिका तिला विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे सरू सांगत असते की नाही तसं काही नाहीये. मग राधिका म्हणते चला आईंचा फोन आलेला, त्या वाट बघतायत घरी, असंही राधिका सांगू लागते. तेव्हा मात्र सरू म्हणते की चालेल जाऊया आपण, असं सरू तिला सांगते. मग दोघीही निघालेले असतात. परंतु अचानक सरूला पुन्हा समोर कामिनी दिसते आणि सरू खूप घाबरते. सरू आता तिथून पळत सुटते, कारण यांच्यासोबत गेलं तर ती कामिनी आपल्याला पकडेल हे तिला माहिती असतं. आणि नंतर राधिका पोचायच्या वेळेस सरू सुद्धा तिथे घरी पोचलेली असते. इकडे अन्नपूर्णा आता लक्ष्मीकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर तिचं नयनतारा सुद्धा आलेली असते, कारण अनिकाने जो काही गोंधळ घातलाय, अनिका घरातून पळून गेली ही गोष्ट कळलेली असते. आणि अनिकाला धडा शिकवला पाहिजे, चांगले संस्कार तिला मिळाले पाहिजेत, म्हणून शिस्त लावण्यासाठी अन्नपूर्णाजींनी इकडे कामिनीला आणि अनिकाला दोघींनाही पाठवलेलं असतं. परंतु त्या दोघींचे नखरे काही केले थांबत नसतात. आणि इकडे कामिनी तर घरातून फरार झालेली असते, बाहेर गेलेली असते कारण सांगून, मस्त पिक्चर बघून आलेली असते, कारण या घरातल्या सगळ्या कामांपासून तिला सुटका हवी असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रागिणीने आता कामिनीला फोन केलाय आणि ती कामिनीला सांगायला लागलेली आहे की हे बघ, काहीही झालं तरीही आई, त्या म्हातारीचा फोन आलेला होता राजनला आणि तिने राजनला सांगितलेलं आहे की गुरुजींनी असं सांगितलंय की तुमची नात तुम्हाला लवकरच भेटणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता कामिनीला वैताग आलेला असतो. ती म्हणत असते की नाही, अन्नपूर्णाला मिळण्याआधी मीच तिला संपवणार आहे आणि काहीही झालं तरीही माझी अनिका जी आहे तीच या प्रॉपर्टीची वारस होणार आहे, असं तिने सांगितलेलं असतं. इकडे कमळी खूप खुश असते. कमळीचा अभ्यासही चालू आहे, त्याचबरोबर तिनं जी वॉल सुरू केलेली आहे गरिबांसाठी, त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी, म्हणजे मदत करायची आणि तिथून ज्यांना वस्तू हव्यात त्यांनी त्या घेऊन जायच्या, असं ठरलेलं असतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की आता अन्नपूर्णा आजीला व्रत करायला सांगितले, देवीला जाऊन साकडं घालायला सांगितलेलं आहे, म्हणून अन्नपूर्णा आजी ह्या तुळजाईच्या मंदिरात चाललेल्या असतात. त्याचवेळी तिथे गुरुजी सुद्धा आलेले असतात. इकडे सरू सुद्धा माझ्या कमळीला काही होऊ नये म्हणून आई तुळजाईला साकडं घालण्यासाठी ती सुद्धा मंदिरात आलेली असते. आणि इकडे कमळीलाही वाटत असतं की आज आपण मंदिरात जाऊया, म्हणून निंगी आणि कमळी या दोघीही मंदिरात आलेले असतात. आणि आता इथेच मोठा धमाका होतो. अन्नपूर्णा आजींनी काही खाल्लेलं नसतं, त्यांनी निर्जली व्रत केलेलं असतं आणि मग देवीच्या मंदिरात त्यांचं जे नामस्मरण आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्या खाणार असतात असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच त्या तिथे आलेल्या आहेत आणि त्यांची पूजा सुरू असते. कमळीही तिथे येते आणि सरूसुद्धा आलेली असते. सरूसुद्धा देवीला हात जोडून साकडं घालते, माझ्या कमळीला काही होऊ देऊ नको, त्या कामिनीपासून मी इतके दिवस माझ्या कमळीला वाचवलेलं आहे, आत्तासुद्धा माझ्या कमळीचं रक्षण कर, असं ती सांगत असते. देवीकडे मागणं मागत असते. अन्नपूर्णा आजींचं नामस्मरण झालेलं असतं आणि त्या निघालेल्या असतात. तेवढ्यातच जाताना त्या पायरीवरती तिथं त्यांना चक्कर येते आणि त्या खाली पडतात. तेव्हा धावतच तिथे सरू जाते आणि अन्नपूर्णा आजींना आधार देते, त्यांचं डोकं त्या पायरीवर पडण्यापासून वाचवते आणि त्यांना म्हणू लागते काय झालं. सरूने खरं तर अन्नपूर्णा आजींना ओळखलेलं नसतं, तिला माहीत नसतं की ती राजनची आई आहे. परंतु अन्नपूर्णा आजी म्हणतात की गौरी तू, कारण त्या बेशुद्ध झालेल्या नसतात, त्यांना फक्त ग्लानी आलेली असते आणि त्या खुश होतात. त्या म्हणतात गौरी तू, आणि तेवढ्यातच कमळी आणि निंगी दोघीही धावत येतात. अन्नपूर्णा आजी आणि तेवढ्यात कमळी समोर पाहते आणि म्हणते आई तू. हा धक्का खूप मोठा असतो. अन्नपूर्णा आजींना एकाच वेळी कमळी आणि सरू दोघीही मिळालेले आहेत, म्हणजेच त्यांची नात आणि त्यांची सून ही त्यांना भेटलेली आहे. त्यांना खूप बरं वाटत असतं. तेव्हा कमळी म्हणते की ही माझी आई आहे. तेव्हा अन्नपूर्णा आजी म्हणतात की
गौरी ही तुझी आणि राजनची मुलगी आहे. आणि मग त्या दोघींनाही मिठीत घेतात. तेव्हा मात्र गौरी शांतच राहते, म्हणजे सरू शांतच राहते. ती काहीच बोलू शकत नाही, कारण तिने अन्नपूर्णाला ओळखलेलं नसतं. पण अन्नपूर्णाने मात्र बरोबर गौरीला ओळखलेलं असतं. आणि फायनली गुरुजींनी दिलेला संकेत खरा ठरलेला असतो. आणि अन्नपूर्णाजींना समजलेलं असतं की त्यांची नात आणि त्यांची सून कोण आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.